मे महिन्यापासून चालू झालेला पाऊस ऑक्टोबर महिना संपत आला तरी थांबायचं नाव घेत नाही. या सहामाही पावसाळ्यात शेतकरी मात्र उद्ध्वस्त झाला आहे. अति पावसामुळे झालेल्या पूर परिस्थितीत आधीच शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं. त्यातच मागील आठवडाभरात परतीचा मुसळधार पावसाने हातातोंडाशी आलेला घास, उरलं सुरलेलं पीक देखील शेतातच कुजलं आहे. खळांमध्ये रचून ठेवलेलं पीक, कापणी करून शेतात वाळत ठेवलेलं पीक कुजू लागले. कोंब फुटायला लागले आहेत, तर काही ठिकाणी भाताची पेंडी पाण्यात तरंगताना पाहावयास मिळते. भात पिकांचे 20,000 हेक्टर तर नाचणीची 12,000 हेक्टर अशी साधारण 32,000 हेक्टर जमिनीवरील पिकांचे पूर्ण नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे. आज स्थानिक आमदार दौलत दरोडा यांनी तातडीने पंचनामे व नुकसान भरपाईसाठी जिल्हाधिकारी यांच्या नावे तहसीलदार यांना निवेदन दिले असले तरी या कागदी घोड्यांवर शेतकऱ्यांचा विश्वास राहिला नसून सरसकट ओला दुष्काळ शासनाने जाहीर करून सातबारा कोरा करावा असं प्रत्येक शेतकरी बोलताना दिसत आहे. या नैसर्गिक आपत्तीत गाव पुढारी शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहून आंदोलन करणं अपेक्षित होतं. मात्र सर्वच जण आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या राजकारणात व्यस्त असल्याने शेतकरी निराश झालेला दिसतोय.